चलते नमस्कार मित्रांनो, मी शशांक देसाई तुमचा बाप्पा मोरया चॅनलवर स्वागत करत आहे. तर आज मित्रांनो आपण 30 महिन्याचा लास्टचा दिवस वर्षाचा त्यानिमित्त आज डोंगरेवाडी बॉयज पूर्ण ट्रिप काढलं, फिराक जातो. तुमका दाखवतो आहे कुठे कुठे जाणार आहोत ते फिराव. लास्ट खूप मजा येणार. तर चला मग जाऊया. तर मित्रांनो, आपण आता पहिल्या स्थळावर जास्त बघणार आहोत. पहिला स्थळ त्या स्थळावर आपण गेलेले असतो. पहिलं स्थळ आता म्हणजे दाभोळा पोकरगाव म्हणजे सिद्धिविनायक गणपती मंदिर. तर हा सिद्धिविनायक गणपती मंदिर हा खूप सुंदर असं मंदिर आहे. तर आपण गेलो सिद्धिविनायक मंदिरमध्ये. गणपती तर मित्रांनो, खूप सुंदर असा हा गणपतीचा मंदिर आहे आणि त्या मंदिराभोवतालचा परिसर पण खूप सुंदर आहे. तर मंदिराखालील जो परिसर आहे तो पण खूप अतिशय सुंदर आहे. तो चला तुमका दाखवतो. तर मित्रांनो, ही बघा मंदिराच्या खाली पण छोटी छोटी मंदिरं आहेत आणि मंदिराच्या त्या छोट्या मंदिराच्या बाजूकच सुंदर अशी दगडावर कोरलेली हनुमंताची मूर्ती आहे. आणि त्या मूर्तीच्या बाजूकच एक छोटीशी नदी, ज्याला आपण व्हाळ म्हणतो, तो व्हाळ. तर मित्रांनो, हे बघा व्हाळाचं पाणी किती सुंदर आहे, स्वच्छ. आणि या स्वच्छ पाण्यात कॉईन टाकलं होतं आणि कॉईन टाकून विष मागायची असतं. ती विष पूर्ण होता म्हणतात. कॉईन टाकायची आणि विष मागायची. टाकाता माग काय ते विष. पाणी किती स्वच्छ आहे बघा. स्वच्छ पाण्यात एक कॉईन टाकलेले. आणि इथे अजून एक मंदिर आहे. तर इथे एक छोटीशी नंदीची मूर्ती आहे आणि दगडावर वाघोबा कोरलेलो आहे. आणि इथे समोरच शंकराची मूर्ती आहे छोटीशी, जी पाण्यात दगडावर आहे. मित्रांनो, आता आपण दाभोळा मंदिर बघितलं, सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर. आता पुढे गणपती मंदिर बघून कुणकेश्वराक जाणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही कधी देवगडात फिरा केलास तर कुणकेश्वर मार्गे जो रोड आहे त्या रोडने वा तुमका खूप सुंदर असा परिसर बघून मिळाल. आणि जास्त करून या रोडच्या बाजू आंब्याची झाडा म्हणजे फेमस म्हणजे देवगड हापूस आंबो.
तर मित्रांनो, हे असं डोंगरवाडी बॉईज रमेश लाड, अनिकेत परब पाठवून येतात ते पांडुरंग कदम, प्रशांत देसाई, ऋतिक सावंत आणि करण परब. आणि हा आमचा कॅमेरामॅन संजय गावडे आणि मी शशांक देसाई स्वतः. मित्रांनो, आपण इलो आता कुणकेश्वरला. कुणकेश्वरला गेलेले असतो आपण. दरवर्षी जत्रा घेतो आज खास. काला मित्रांनो, आपण कुणकेश्वरला गेलो. कुणकेश्वराचं मंदिर. तर मित्रांनो, हा नारायणाचं आणि गणपतीचं पण मंदिर आहे. आणि आता आपण कुणकेश्वराच्या मंदिरात प्रवेश करतो. आतमध्ये फोटो काढण्यास व व्हिडिओ करण्यास सक्त नाही आहे, त्यामुळे जेवढा दर्शन घेऊ तेवढा आपण घेऊ. कॅमेरा नाही ना मित्रांनो, आता आपण कुणकेश्वरच्या मंदिराच्या परिसरात आणि इथून कुणकेश्वरचा बीच खूप सुंदर दिसतात. कुणकेश्वरचा बीच आणि सूर्य मावळल्यामुळे अजून खूप सुंदर दिसतात. तर मित्रांनो, कधी कोकणात गेला तर कुणकेश्वरात नक्की यावा. तर मित्रांनो, आता आपण येलो देवगडच्या गार्डनला. खूप सुंदर असा गार्डन आहे. रात्रीची वेळ झाल्यामुळे जास्त काही दिसत नाही, पण दिवसाचा खूप सुंदर दिसतात. तर मित्रांनो, आता आपण पोचलो देवगडला. जल्लोष 2023. सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे. लाइटिंग आहे, डीजे साऊंड, खूप फुल धमाल मस्ती होणार आहे. जल्लोष 2023 कार्यक्रम देवगड बीचवरच चालू आहे. आणि आता आपण 31st नाईट साजरी सेलिब्रेट करण्यासाठी देवगड बीचवर आलेले असतात. संसार भयनाशनम अनेक जन्म
कृतं पापं दर्शनेन विनश्यति। सेव्यमान पावनांग्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे। भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे भजे। पाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिक्वणन् मनोज्ञेम किङ्किनीलसत्कटिं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भजे। धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं धर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भजे। रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भजे। अट्टहास भिन्न पद्मजाण्डकोश सन्ततिं दृष्टिपात नष्ट पाप जालमुग्र शासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमानिकाधरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। भूतसंगदायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे कालभैरवष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं प्रयान्ति कालभैरवं सन्निधिं नराधुवं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मुलांचा। तर मित्रांनो, हे बघू शकताच तुम्ही सुंदरशी वाळूशिल्पा तयार केलेली आहे। लता दिदींचा वाळूशिल्प तयार केलेला आणि त्याच पुढे अजून एक वाळूशिल्प आता आहे।
ऑक्टोपसचा वाळूशिल्प तयार केलेला आणि त्याचबरोबर आता पुढे हे कासवाचं वाळूशिल्प तयार केलेला. हा पर्यावरण सुरक्षा जगाची सुरक्षा असा वाळूशिल्प तयार केलेला घरी जाऊन येतो. वाळूशिल्प तयार केलेलं खूप सुंदर असं वाळूशिल्प तयार केलेलं वाळूशिल्प तयार आहे. तर मित्रांनो, भूक खूप लागलेली, तर आपण आता मी जेवण्यासाठी साटम रेस्टॉरंटमध्ये गेलेलं. असं आतमध्ये बघून जाऊया मेन्यू काय भेटतं आपल्या. मटन सुक्का थाळी, स्पेशल कोळंबी थाळी, 5 लोक पाण्यामध्ये जात आहेत, कृपया पाण्याकडे जाऊ नका. पाण्याकडे जाणारे कोणी जाऊ नका. 5 4 3 2 1